आणि गरीब सुद्धा दुःखी. याचं कारण श्रीमंताला भरपूर खायला मिळतंय पण खाल्लेला पचत नाही म्हणून श्रीमंत दुःखी. आणि गरीबाला काय पण पचतंय पण खायला मिळत नाही म्हणून गरीब दुःखी. क्या बात. श्रीमंत गरीब दररोज 5 किलोमीटर चालतो कशासाठी? भाकरी कमवण्यासाठी. गरीब 5 किलोमीटर चालतो भाकरी कमवण्यासाठी आणि श्रीमंत 5 किलोमीटर चालतो कशासाठी? खाल्लेली भाकरी पचवण्यासाठी. गरीब 5 किलोमीटर चालतो पोट भरण्यासाठी. गरीब 5 किलोमीटर चालतो पोट भरण्यासाठी आणि श्रीमंत कधी कधी 5 किलोमीटर चालतो कशासाठी? वाढलेलं पोट कमी करण्यासाठी. श्रीमंताला खायला भरपूर मिळते खाल्लेलं पचत नाही आणि गरीबाला काय पण खाल्लेलं पचते पण खायला मिळत नाही. श्रीमंताच्या घरी बघा, श्रीमंताच्या घरी बघा सगळं श्रीमंत. चहाचा कप श्रीमंत, चहा श्रीमंत, चहाचा कप श्रीमंत, चहा श्रीमंत, ताट श्रीमंत, चांगलं चांदीचं ताट, ताटातलं अन्न श्रीमंत पण खाल्लेलं पचत नाही. भूक लागत नाही म्हणून गोळ्या, खाल्लेलं पचत नाही म्हणून गोळ्या आणि पचलेलं बाहेर पडत नाही म्हणून गोळ्या. खायला मिळते पण खाल्लेलं पचत नाही म्हणून श्रीमंत कसा आहे? करेक्ट दुःखी. गरीबाचं बघा, गरीबाचं सगळंच गरीब आहे, गरीबाचं सगळंच गरीब आहे. गरीबाच्या घरचा कप सुद्धा गरीब आहे याचं कारण कपाला काम नाही. गरीबाच्या घरचा चहा सुद्धा गरीब आहे याचं कारण चहाला दूध नाही. गरीबाच्या घरचं ताट सुद्धा गरीब आहे याचं कारण जर्मलचं ताट आहे. गरीबाच्या घरच्या ताटात अन्न सुद्धा गरीब आहे याचं कारण ठेचा आणि भाकरी आहे. पण एक वाक्य सांगू का? गरीबाचं ताट जरी गरीब असलं, गरीबाच्या ताटातील अन्न जरी गरीब असलं तर गरीबाची भूक मात्र श्रीमंत आहे. बघा लक्षात ठेवा, गरीबाची भूक मात्र श्रीमंत आहे. पण गरीबाची भूक जरी श्रीमंत असली तर गरीबाचं जेवण मात्र गरीब आहे म्हणून गरीब दुःखी आहे. आणि श्रीमंताचं जेवण जरी श्रीमंत असलं तर श्रीमंताची भूक मात्र गरीब आहे म्हणून श्रीमंत दुःखी आहे. अर्थात गरीब पण दुःखी आहे, श्रीमंत पण दुःखी आहे. श्रीमंत श्रीमंत बेडवरती झोपतो. श्रीमंताचं झोपण्याचं साधन श्रीमंत आहे पण झोप लागत नाही. झोप लागत नाही म्हणून गोळ्या, 3 गोळ्या खाल्ल्या तरी झोप लागला. 4थ्या गोळीला थोडीशी झोप लागली आणि ही दिल्या झोपीच्या गोळ्या आणि उठायची जर गोळी दिली नाही तर ऐका, गरीब श्रीमंताचं झोपण्याचं बेड श्रीमंत आहे पण झोप मात्र गरीब आहे म्हणून श्रीमंत दुःखी आहे. आणि गरीब गरीब चटईवरती झोपतो. गरीबाची चटई जरी गरीब असली, गरीबाचं झोपण्याचं साधन जरी गरीब असलं तर गरीबाची झोप मात्र श्रीमंत. पुढे जाऊन एक वाक्य सांगतोय, ऐका, पुढे जाऊन एक वाक्य सांगतोय. गरीबाला 100 किलोचं पोतं उचलता येतं पण 100 किलोचं पोतं गरीब खरेदी करू शकत नाही म्हणून गरीब दुःखी आहे. आणि श्रीमंताला 100 किलोचं पोतं खरेदी करता येतं पण श्रीमंताला 100 किलोचं पोतं उचलता येत नाही म्हणून श्रीमंत दुःखी आहे. श्रीमंत पण दुःखी, गरीब पण दुःखी. आणि श्रीमंत माणसं लई कुठं असतात? शहरामध्ये असतात. आणि काय पण म्हणा, गरीब तो गरीबच. आपल्या खेड्यातली माणसं ती खेड्यातली माणसं आणि शहरातली माणसं ती शहरातली माणसं. अहो महाराज, आज पण तुम्ही गरीबाच्या घरी जेवायला जावा, पिठलं भाकर दणकून कुणी पण या, किती पण खावा, वाट्यावर तांबे आहे, पाणी आहे, प्या, निवांत जावा, काय टेन्शन. शहरामध्ये जेवायला जावा, शहरामध्ये माणसं नसतात. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि ती वरून बाई म्हणते निवांत जेवा बर का, निवांत जेवा, ताटल्या खाताला निवांत जेवा. 15 मिनिटं झाली ताटली वाजू तरी वराने ना ती चांगलं गांजा पिलं तर बैल जाग्याला बसवतंय. काय लावलंय? अहो ऐका ऐका, गरीबाच्या घरी जेवायला गेलो ना लोक आग्रह करतात. आता मगाशी मी आमच्या जाधव साहेबांच्या घरी जेवायला गेलो, किती आग्रह, काय आग्रह. आणि काय पण म्हणा, तुमच्या गावाचं प्रेम वेगळंच आहे. तुमच्या गावाच्या प्रेमाची तुलना कोणीच करू शकत नाही. काय महाराज आल्यावर महाराज थोडं घ्या, महाराज थोडं घ्या, महाराज थोडं घ्या. खरं सांगू का, मी फार जीवलो असतो. आता जाधव साहेब असतील तर ऐकतील, जाधव साहेब मी फार जीवलो असतो पण काय करायचं, आहेत बरोबर आहे ना, पण फार जीवलो असतो पण काय करायचं, लय जर खाल्लं, आता बघा रात्रभर प्रवास आहे, लय जर खाल्लं कीर्तन करताना सुद्धा झोप लागते, म्हणजे आळस येतो. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. पण काय प्रेम आहे. आणि तुम्ही अजून पण बघा, गरीबाच्या घरी काय असतं, प्रेम असतं. महाराज थोडं घ्या, महाराज थोडं घ्या, महाराज अजून घ्या. आम्हाला पोट भरलं तरी सुद्धा खावावं लागतं, का प्रेम आहे. स्टँडर्ड माणसांच्या घरी तुम्ही जेवायला जावा. शहरामध्ये आम्ही बसलो, इकडं नवरा, इकडं बायको, टोपलं आणि त्या टोपल्यामध्ये चतकुर चपाती आणि नुसतं असं म्हणतात, महाराज काही हवं का, महाराज काही हवं का, काही हवं का, सोबदर बाबा काही हवं, काय काही
हवं का महाराज? काही हवं का? काही हवं का? काही हवं का? वाटलंच ना का टोमला खाऊ का? काय लावलंय? अहो तुम्ही आज पण बघा, आज पण बघा, शहरातल्या बायकोचं आपल्या पोराला खवळणं. पोरांचा जर अभ्यास नाही केला ना तर शहरातली बायको आपल्या पोराला खवळती. बंटी इकडं ये हो, अभ्यास करा बंटी, नाहीतर तुझ्या बाबांना नाव सांगेन बंटी तुझं. अगं खवळते का खेळवते? पण आपल्या गावातला झटका बघा. आय 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 आय. जर पोरानं जर अभ्यास करणं झालं तर आई म्हणती पप्या, पप्या म्हणते तुला पप्या, अभ्यास कर पप्या, नाहीतर तुझ्या आणि तुझ्या बापाला वाटा चिरेन पप्या. काय महाराज राहू का? अहो